नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आज आपलं सेकंड लेक्चर आहे. मी एक यूट्यूबवरती एक सिरीज चालू केली आहे तलाठी भरती आणि गट क मधून जी काय आता भरती आली 2026 साठी. त्यासाठी एक स्पेशल सिरीज, मी सक्रिय नसतोच यूट्यूबवरती, पण यावेळी आता असं वाटलं की आपण काहीतरी सांगितलं पाहिजे, म्हणून मी ही सिरीज चालू केली. प्रथम पहिलं तर माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोललो नव्हतो त्याच्या बाबतीत. माझं नाव ऋषिकेश मंचेकर आहे आणि मी 2020-21 पासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि शिकवता शिकवता स्वतः देखील अभ्यास केला आणि 2023, 24 आणि 25ला तीनही वर्षी 2 वेळा गट कला आणि आता गट बची मेन्स सुद्धा आपण दिलेली आहे. ठीक आहे. सो त्या बेसिसवरतीच थोडं ज्या काही गोष्टी मला माहिती आहेत किंवा मला कळाल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही सिरीज चालू केलेली आहे. ठीक आहे. आजचं लेक्चर जे थोडंसं मी डिटेल घेणार आहे आणि थोडंसं ज्यांना काही प्रश्न असतील, म्हणजे अशा बऱ्याचशा कमेंट्स वगैरे वाचल्यात मी माझ्या व्हिडिओच्या खाली, तर मी त्या कमेंट्सना पण उत्तर देणार आहे की नक्की कोणत्या गोष्टीला आणि किती महत्त्व द्यायचं आणि कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागतो. आता कट ऑफ च्या बाबतीत मी एकदम शेवटला बोलेल या व्हिडिओच्या एंडला. या पुढे नंतर मग आपण कट ऑफच्या बाबतीत चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. आपण जे काय असेल ते अभ्यासावरती लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. पहिलं तर मी आपल्याकडे वेळ किती आहे ते सांगणार आणि वेळेच्या नंतर मग थोडा सिक्वेन्स सांगतो, अभ्यासक्रम, पॅटर्न, सिलेबस, नंतर अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, जुने लोक, नवीन लोक, काम करणारे लोक, स्टुडंट, फुल टाइम करणारे लोक, असे बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत विविध कॅटेगरीतले. त्यानंतर टार्गेट काय असले पाहिजे, स्कोर किती आला पाहिजे प्रिलिम्सला, मेन्सला. ओके, या सगळ्या गोष्टी मी एंडिंगला आणि मग कटअपच्या बाबतीत थोडंसं फक्त मी काही डेटा जो आणला आहे 22 पासून तो डेटा मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया आता या वर्षीच्या भरतीपासून सुरुवात करूया. या वर्षी 2026 गट ब, थोडा स्पीड वाढून बघितला तरी चालेल कारण लेक्चरचा स्पीड थोडा कमी आहे. ठीक आहे. गट क MPSC, आपल्याला टोटल आतापर्यंत 5707 जागा आलेल्या आहेत आतापर्यंत. या जागा वाढणार आहेत हे कन्फर्म आहे. ह्या जागा वाढणार आहेत. आयोगाने आपल्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा सांगितले जागा वाढतील आणि काही सोर्सेस मधून सुद्धा आपल्या लक्षात येतं की ह्या जागा वाढतील. आणि मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितले की 2023ला आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक जागा होत्या जवळपास 8256. त्यामध्ये फक्त 7034 जागा जवळपास फक्त क्लेरिकलला होत्या, लिपिक आणि टंकलेखकला. ओके. तर हा रेकॉर्ड सुद्धा मोडीत काढला जाऊ शकतो या वर्षी, अशी एक चर्चा आहे. ठीक आहे. सो आपण आता या वर्षीच्या एक जागांवरती टार्गेट करूया. मी 3 भागांमध्ये या जागा विभागून तुम्हाला दिलेल्या आहेत. 3 जागा कोणत्या? एक, पहिले तर नॉर्मल जे फक्त ग्रॅज्युएशन बेसिसवरती आपल्याला त्या पोस्ट आहेत त्या. सेकंड म्हणजे ग्रॅज्युएशन आहे आणि प्लस टायपिंग सुद्धा आहे आणि टायपिंग मध्ये 2 सेक्टर्स आहेत. एक म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40. हे दोन्ही ज्यांच्याकडे आहेत तो गट, आणि दुसरा गट इंग्लिश 40 किंवा मराठी 30. ह्या दोघांपैकी फक्त एक आहे कोणतं तरी. ठीक आहे. हा गट आहे. आणि तिसरा आहे तो म्हणजे टेक्निकल गट. यासाठी वेगळ्या काही डिग्रीज असतात त्या लागतात, त्या तुम्हाला सांगणार आहे. या ज्या नॉर्मल ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंतच्या आकड्यानुसार 1564 जागा याच्यामध्ये आहेत. यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत तर तलाठी मेनली सगळ्यात महत्वाची पोस्ट 1539 जागा तलाठीला आहेत. दुसरं म्हणजे मी आता बोलून दाखवतो नंतर, हे फक्त मी तुम्हाला सगळं त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आणि मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देईल. वरिष्ठ लिपिक 11 जागा आहेत. वरिष्ठ लिपिक 11 जागा आहेत. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक 3 जागा आहेत.
आणि अजून सहाय्यक अधीक्षक ह्या सुद्धा 11 जागा आहेत. सहाय्यक अधीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक. ओके, ह्या टोटल जागा आहेत 1564. टायपिंग मध्ये ज्या लिपिक टंकलेखनच्या जागा येतात त्यासाठी आयोगामध्ये एक अर्हता दिलेली असते की मराठी 30 किंवा इंग्लिश 40 अशा पद्धतीनं जर का एक जरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर क्लेरिकलसाठी लिपिक टंकलेखकसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मग त्या जागा किती आहेत तर निव्वळ लिपिक टंकलेखकच्या जागा या वर्षी आहेत 3119 आतापर्यंत. ह्या टायपिंगच्या बोललो मी, ठीक आहे. 3119 लिपिक टंकलेखक ज्यांच्याकडे इंग्लिश 40 किंवा मराठीसाठी दोघांचं एकही कोणतंही एक असेल तरी काम चालून जाईल. दुसरी एक पोस्ट आहे आपल्याकडे टॅक्स असिस्टंट नावाची. या पोस्टला मात्र आपल्याला दोन्ही टायपिंग लागतं. ह्याच्या जागा आता आहेत 282. ह्या जागा 282 आहेत. आणि लास्ट सेक्शन जो राहतो तो म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंटचा राहतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या जास्त जागा ह्या AMV आहे म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 461 जागा आहेत. नंतर दुसरा जो आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ह्या ज्या पोस्ट आहेत त्या आहेत 254 म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी आहेत. त्यानंतर आहे इंडस्ट्री इन्स्पेक्टर नावाची पोस्ट आहे. ह्या पोस्ट आहेत आपल्याकडे 9 पोस्ट. ह्या साधारणतः दरवर्षी एवढ्याच असतात 9-10 वगैरे. आणि नंतर झालं एवढ्याच आहेत. ह्या जागा आपल्याला टेक्निकल म्हणून तिकडे आहेत, ठीक आहे. सो आपला फोकस आता प्रत्येक ज्यांच्याकडे टायपिंग आहे ज्यांच्याकडे दोन्ही टायपिंग आहे त्यांनी ह्या जागा सुद्धा अवेलेबल आहेत, ह्या जागा सुद्धा अवेलेबल आहेत, ह्या जागा सुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांच्याकडे टायपिंग काहीच नाहीये फक्त नॉर्मल ग्रॅज्युएशन आहे त्यांना फक्त ह्या जागा अवेलेबल आहेत आतापर्यंत आणि ह्या जागा वाढणार आहेत. आताच्या जागांवरती आपण बोलूयात नको, फक्त एक तुम्हाला सांगतो आतापर्यंतची माहिती. आणि जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत डिग्री आहे त्यांच्याकडे, त्यानंतर इथं मत्स्य व्यवसायाची काय मत्स्य सायन्स फिशरीजची जी काही डिपार्टमेंटची डिग्री लागते BFSC ती जी अर्हता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी त्या पोस्ट आहेत. आणि हे इंडस्ट्री इन्स्पेक्टर साठी सुद्धा सायन्स बॅकग्राऊंड लागतो म्हणजे BSc वगैरे, ठीक आहे. सो हे क्रायटेरियाज आहेत या जागांचे. आता ह्या जागा फायनल नाही आहेत, ह्या जागा वाढणार आहेत. त्याच्यामुळे आपण जागा खूप येतील यावर्षी. तर म्हणजे थोडं लक्ष दिलं स्ट्रॅटेजिकली जर का गोष्टी आपण डिसाईड केल्या तर आपल्याला इझी सिच्युएशन यावर्षी आहे. दरवर्षी असं सिच्युएशन नसते, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात की मी मागे पण बोललो होतो ह्या अभ्यासक्रमाबद्दल आणि थोडक्यात बोललो होतो. आता आपण थोडस डिटेलमध्ये बोलूया. आपली परीक्षा इट इज लाईक वॉर म्हणजे 2 स्टेजचं वॉर आहे, पहिला स्टेज आणि दुसरा स्टेज. आणि हे वॉर यावर्षी सोपं आहे कारण समोरचा अपोनंट वीक आहे. कारण आपण जास्त जेव्हा जागा निघतात तेव्हा कट ऑफ कमी लागतो, त्यामुळे आपले पण जे काही वेपन्स आहेत ते आपल्याला कमी वापरावे लागतील, मेहनत आपली कमी वापरावी लागेल. त्यामुळे जसं युद्ध आहे, जसं वॉर आहे, जसं समोरचा अपोनंट आहे तशाच पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे, ठीक आहे. सो मेन्स आणि मग सेकंड स्टेज ऑफ वॉर इज मेन्स. मग प्रिलिम्स मध्ये चेंजेस काय आहेत, मेन्स मध्ये चेंजेस काय आहेत, ह्या गोष्टी मी आता तुम्हाला फक्त डिस्कस करतो. आपण बघूयात स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस. स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सर्वांना वेल नोन आहे. पहिला टप्पा आहे आपल्या एक्झामचा तो म्हणजे प्रिलिम्स अर्थात पूर्व परीक्षा. आणि दुसरा टप्पा आपल्या परीक्षेचा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षा, मेन्स. मुख्य परीक्षा या परीक्षेची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026. ऑब्जेक्टिव्ह नेचरची परीक्षा असते, MCQ आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं असणार आहे. सेम इथं पण आहे, फक्त त्याची डेट 27 डिसेंबर 2026 अशी तारीख त्याची आहे, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह नेचर असेल, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. आता प्रिलिम्स मध्ये एक पेपर असणार, 100 प्रश्न, 100 मार्क आणि 1 तास 1 आवर. आणि सब्जेक्ट कोणते कोणते असणार, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर, मॅथ्स आणि रिजनिंग.
हिस्ट्रीचे 10 प्रश्न, जिओग्राफीचे 10 प्रश्न, पॉलिटीचे 15 प्रश्न, इकॉनॉमीचे 15 प्रश्न, सायन्ससाठी तुम्हाला 15 प्रश्न, करंट अफेअरला 15 प्रश्न आणि मॅथ्स आणि रिडिंगला 20 प्रश्न, असे झाले तुमचे 15 चौक 60, 80 आणि हे झाले पूर्ण 100 प्रश्न. ठीक आहे, 100 प्रश्न झाले. मेन्सला आता आपण जाऊयात. पुढचा टप्पा आहे आपला मेन्स. मेन्स मध्ये 2 पेपर असतात, एक असतो पेपर 1 आणि पेपर 2. आता ज्यांना ज्यांना डाऊट आहे की मेन्स मध्ये आणि प्रिलिम्स मध्ये डिफरन्स काय असतो, तर प्रिलिम्स मध्ये जे सगळे टॉपिक्स आहेत ते ऍज इट इज मेन्सला पेपर 2 ला असतात, ऍज इट इज. प्लस टू दॅट काही ऍडिशनल सब्जेक्ट्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत ते मेन्सला येतात. हा एवढाच डिफरन्स मेन्स मध्ये असतो. दुसरा डिफरन्स असा आहे की प्रिलिम्स मध्ये एका प्रश्नाला 1 मार्क असतो आणि मेन्स मध्ये एका प्रश्नाला 2 मार्क असतात. प्रिलिम्स मध्ये फक्त एकच पेपर असतो, मेन्स मध्ये तुम्हाला 2 पेपर असतात. प्रिलिम्स 100 मार्काची असते, मेन्स 200 मार्काच्या 2 पेपरचे मिळून 400 मार्काची मेन्स होती. ठीक आहे, प्रिलिम्सचा कट ऑफ 100 पैकी, मेन्सचा कट ऑफ 400 पैकी. आता आपण मेन्स जरा सेपरेटली डील करूयात. मेन्स मध्ये 2 पेपर असणार, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. पेपर 1 बाबतीत बोलूयात आपण. पेपर 1 हा तुमचा भाषेचा पेपर असतो. भाषेमध्ये 2 भाषा आपल्याला आहेत, एक म्हणजे याच्यामध्ये पण 100 प्रश्न, 200 मार्क आणि 1 तास, 1 आवर. ठीक आहे, याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश अशा 2 भाषा आहेत आपल्या, मराठी आणि इंग्लिश. मी सांगितलं मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न, 100 मार्क, 100 मार्क. पेपर एकच आहे बरं. 200 मार्काचा हा पेपर असणार, 200 मार्क्स हा पेपर असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे सुद्धा असेल, म्हणजे एक प्रश्न चुकला तर जवळपास अर्धा मार्क तुमचा कमी होणार आहे. आणि याचा सिलेबस काय असतो, तर याचा सिलेबस असतो की याच्यामध्ये वोकॅबलरी, कॉमन वोकॅबलरी, मराठीमध्ये आपण त्याला शब्दसंग्रह असं बोलतो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, जोडाक्षर वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर दुसरं म्हणजे इंग्लिशमध्ये पण सेम वोकॅबलरी, देन येतं व्याकरण म्हणजे ग्रामर आपलं. आता मराठीमध्ये जर का आपण आलो तर शब्द, शब्दांची जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वाक्य, वाक्यरचना वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, प्रयोग, या सगळ्या गोष्टी येतात. सेम इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामर पार्ट याच्यामध्ये येणार आहे. मराठीला पण सेम पोर्शन वोकॅबलरी, सेम पोर्शन ग्रामर, सेम पोर्शन तुमचं पॅसेज, उतारा, मराठीमध्ये उतारा आणि इंग्लिशमध्ये पण. आता याचं डिफरन्शिएशन असं असतं की पॅसेजसाठी 5 क्वेश्चन येतात, ग्रामरचे तुमचे, आता वोकॅबलरीचं थोडंसं डायव्हर्स आहे, 18, 19, 17, 18 असे प्रश्न येतात जनरली. मी डायरेक्ट असं सोपं पडण्यासाठी 20 प्रश्न पकडतो आणि इथे पकडतो 25 प्रश्न. आता याच्यातनं 2-3 कमी करा, याच्यातनं 2-3 वाढवा, असं आपण जाऊयात. म्हणजे समजण्यासाठी म्हणून तुम्हाला सोपं करून सांगितलं. ठीक आहे. आता हे इंग्लिश आणि मराठीकडे दोन्हीकडे, मराठीचे पण 20 प्रश्न, इंग्लिशच्या सेक्शन मध्ये इंग्लिशचे 20 प्रश्न, मराठीच्या सेक्शन मध्ये, इंग्लिशच्या सेक्शन मध्ये, सेम दोन्हीकडे असणार आहे. पुढचा जो पेपर आहे हा 200 मार्काचा पेपर झाला. हा पेपर पहिला असेल 11 ते 12 मध्ये पेपर हा असेल 27 डिसेंबरला. मेन्स मध्ये दुसरा पेपर आहे, मेन्स पेपर 2. पेपर 2 हा तुमचा असणार जीएसचा पेपर असतो, जनरल स्टडीज. यामध्ये प्रिलिम्स चा पार्ट सगळा असणार आहे, प्रिलिम्सचा ऍज इट इज सगळा पार्ट असणार आहे. आणि त्यामध्ये आता बघा काही सब्जेक्ट टॉपिक्स ऍड होतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर, मॅथ्स आणि रिजनिंग आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट. आता एक्स्ट्रा काय काय ऍड होते ते मी तुम्हाला सांगतो प्रिलिम मध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एन्व्हायरमेंट एक्स्ट्रा ऍड होते. सायन्सचाच एक पार्ट आहे टेक्नॉलॉजी, तर त्याच्यामध्ये GIS, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंग नावाचा एक घटक आहे. मी सिलेबस मध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे, आपल्या डिटेल सिलेबस मध्ये आहे. GIS, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंग हा सायन्सचा एक पार्ट आहे. त्यानंतर पॉलिटीचा एक पार्ट आहे लॉचा, तो म्हणजे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015
असे 2 ऍक्ट तुम्हाला एक्स्ट्रा वाढतात. आणि लास्ट अजून एक पार्ट जो ऍडिशनल आहे तो म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग मध्ये काही टॉपिक जे प्रिलिम्सला येत नाहीत ते मेन्सला येतात. आता याचं मार्किंग जे असं आहे, हिस्ट्री मार्किंग स्कोरिंग सिस्टम सांगतो तुम्हाला. हिस्ट्रीचे तुम्हाला 10 प्रश्न येतील, जिओग्राफीचे 10 प्रश्न येतील, पॉलिटीचे 10 प्रश्न येतील, पॉलिटीचे 15 प्रश्न येतील, सॉरी पॉलिटीचे तुम्हाला 15 प्रश्न येतील, इकॉनॉमीचे 10 प्रश्न येतील, सायन्सचे तुम्हाला 12 प्रश्न जे बेसिक सायन्स वरती येतात, तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वरती. त्यानंतर करंट अफेअर वरती 10 प्रश्न येणार, मॅथ्स ट्रेनिंग वरती 22 प्रश्न येतात, एन्व्हायरमेंट वरती जिओग्राफी एन्व्हायरमेंट असं मिक्सअप क्वेश्चन असतात. जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट मिक्सअप क्वेश्चन्स असतात. आधी मी बाजूला ठेवतो याला. GIS एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी किंवा रिमोट सेन्सिंग वरती तुम्हाला 8 प्रश्न येतात, 8. आणि हे जे काय ऍक्ट आहेत 2, RT आणि RTS, त्याच्यावरती तुम्हाला 3 प्रश्न येतात. त्याचे कॅल्क्युलेशन बघा किती होत आहे. 10, 20, 30, 40, 45, नंतर 55, त्यानंतर 55 15, 70, 70 आणि 20 90, 90 92 आणि 8 100. ओके. एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी मिक्स असतो. ओके, सॉरी जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे एकच करून त्या विचारतात. आता सध्या मेन्सला जिओग्राफी कमी आणि एन्व्हायरमेंट जास्त असं सध्या कल आहे एन्व्हायरमेंटचा. ठीक आहे. सो हे डिव्हिजन लक्षात ठेवायचं, हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आता आपल्याला सिलेबस देताना फार छोटा सिलेबस दिलेला आहे, फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी एका वाक्यात तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही मेन्सचा सिलेबस बघाल, समजा आता आपण प्रीचा सिलेबस तुम्हाला दाखवतो पटकन, देन आपण मेन्सचा सिलेबस बघूयात आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस मी स्वतः सांगेन सुद्धा. ठीक आहे. ही पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 100 प्रश्न. त्यानंतर इतिहास, पूर्व परीक्षेमध्ये इतिहास, भूगोल हे सगळे मी देणार आहे तुम्हाला, एका वाक्यात त्याला सांगितलंय. नंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, करंट अफेअर, पॉलिटी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, हे एका वाक्यात त्यांनी दिलेलं आहे. सब टॉपिक्स त्यांनी दिलेले नाहीये. आता ह्याच्यात जसं की सब टॉपिक्स जर तुम्ही बघितलं तर इतिहास असेल तर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासून चालू होतो. मग तिथून सगळे टॉपिक्स येतात. 1857चा उठाव, काँग्रेसची स्थापना, काँग्रेसची अधिवेशनं, त्यानंतर धार्मिक जी काही चळवळ झाली, सुधारणा चळवळ, ती आर्थिक सुधारणा चळवळ, शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आणि मग इतर समकालीन चळवळी एक नावाचा घटक आहे. त्यानंतर वृत्तपत्र नावाचा घटक आहे. त्यानंतर ऍज अ होल समाजसुधारक, म्हणजे समाजसुधारकांचाच इतिहास आहे, पण समाजसुधारकावरती काही स्पेसिफिक क्वेश्चन येतात. एवढा इतिहासाचा सिलेबस तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर भूगोल जर का आपण बघितलं तर भूगोल, पृथ्वी जर का बघितली आपण, भारत डोळ्यासमोर आणला तर भारताचा पॉलिटिकल असेल, फिजिकल मॅप असेल, महाराष्ट्राचा पॉलिटिकल फिजिकल मॅप असेल, त्यानंतर जे तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे ते पर्वत, पठार, मैदान, नद्या, पाऊस, वृक्ष, त्यानंतर अभयारण्य, वनसंपत्ती, त्यानंतर जिओग्राफीमध्ये जे तुमच्या आजूबाजूला दिसतंय ते सगळं जिओग्राफीमध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर आधी जमिनीच्या खाली गेलो तर आपण जमिनीवर आलो तर पिकांच्या वरती स्थापन, उद्योगधंदे, शहर, नद्या, त्यानंतर आपण जर जमिनीच्या आतमध्ये गेलो तर मिनरल्स, खनिज संपत्ती, ऊर्जा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जिओग्राफीमध्ये करायच्या. आणि जिओग्राफी आणि इकॉनॉमीमध्ये जो कॉमन पार्ट आहे तो म्हणजे लोकसंख्या, तो जिओग्राफीमध्ये पण येतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा तो पार्ट येतो. पुढचा जो पार्ट आहे त्यातला तो म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्हाला जो सिलेबस दिलाय, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर बँकिंग, RBI, त्यानंतर तुमचं जी शेती पण याच्यामध्ये आहे, परकीय व्यापार, राजकोषीय नीती, फिस्कल पॉलिसी, करन्सी आणि बजेट, इकॉनॉमिक सर्वे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमीमध्ये मोस्टली येतात. ठीक आहे.
त्यानंतर चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र जागतिक तसंच महाराष्ट्रातील सगळं चालू घडामोडी सगळं होतं, म्हणजे इंटरनॅशनल अफेअर्स असतील, नॅशनल अफेअर्स असतील, महाराष्ट्रातले काही अफेअर्स असतील, दिनविशेष असतील, पर्सनल न्यूज असतील, योजना असतील शासनाच्या, पुरस्कार असतील, त्यानंतर क्रीडाविषयक घडामोडी असतील, या सगळ्या गोष्टी करंट अफेअर मध्ये तुम्हाला करायच्या आहेत ऍज इट इज. पॉलिटीमध्ये आपण पॉलिटीमध्ये सगळं म्हणजे फ्रॉम सगळ्या, आता पॉलिटी जे चालू होतं ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पहिला टॉपिक, नंतर पार्ट 1 जो काय तो प्रियांबल आहे त्याच्यावरती येतात प्रश्न, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न येणार आहेत, नंतर पार्ट 1 पासून ते सगळंच अगदी. मग पार्ट 1 तुमचा युनियन अँड इट्स टेरिटरी, नागरिकत्व, राईट्स, ड्युटीज, डीपीएसपी, संसद म्हणजे पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर प्रेसिडेंट, गव्हर्नर, आणि त्यानंतर जे काही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडीज त्या जसं की युपीएससी, इलेक्शन कमिशन, या सगळ्यांचं एक पूर्ण सगळ्यांचे 15 क्वेश्चन आपल्याला पॉलिटीचे असतात. प्लस टू दॅट पंचायत राज नावाचा घटक आहे आता, तो साधारणतः विचारला जातो जास्तीत जास्त आपल्याला, तो घटक यामध्ये पॉलिटिकमध्ये ऍड होतो, ज्यामध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आपल्याला महत्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर विज्ञान आहे, विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, जे मी सांगतोय ते सगळं नोट्स मध्ये मी इन्क्लूड करून दिलेलं आहे. वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. आता बायोलॉजीचा मोठा पार्ट येतो प्रिलिम्सला, जे काही 15 प्रश्न असतात त्याच्यामध्ये बायोलॉजी जास्त विचारलं जातं, 7-8 प्रश्न बायोवरती विचारतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन्स, आता क्लासिफिकेशन पासून चालू होतं सगळं, सेल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल, डिसीजेस, प्लांट्स ॲनिमल, हार्मोन्स, प्लांट्स ॲनिमल्स, त्यानंतर बेसिक काही कॉन्सेप्ट येतात बायोलॉजीमध्ये, एन्व्हायरमेंटवरचा आणि बायोलॉजीचा एक प्रश्न येतो. ठीक आहे. ह्या हार्मोन्स असतील, त्यानंतर डिसीजेस असेल, वॅक्सिनेशन असेल, हे बायोलॉजीचे टॉपिक्स आहेत. आणि क्लासिफिकेशन वरती 3 जास्त झाले, 2 प्रश्न तर कंपल्सरी येतात, 3 प्रश्न, ते 2 प्रश्न क्लासिफिकेशन वरती येतात आणि बाकीचे उरलेले 3 प्रश्न असतात 3-4 ते इतर घटकांवरती येतात बायोलॉजीवरच्या. जसं मी सांगितलं हार्मोन्स, डिसीजेस, वॅक्सिनेशन, त्यानंतर इतर जे बायोलॉजीचे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला येतात. न्यूट्रिशन वरती प्रश्न येतो. हे सगळे उपघटक मी सिलेबस मध्ये दिलेले आहेत. पुढचं आहे अंकगणित, मग बेरीज वजाबाकी, हे तर एका वाक्यात दिले, पण त्याच्यामध्ये आता पर्सेंटेज पासून चालू केलं आपण. बेसिक ऑफ मॅथ्स पाहिजे पर्सेंटेज, मग तुमचं रेशो प्रपोर्शन आहे, सिंपल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, त्यानंतर रेल्वे आहे, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन आहे, त्यानंतर तेच प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन इज रेल्वे, एलसीएम एससी बोर्डचे काही प्रॉब्लेम्स आहेत, देन टाइम अँड वर्क आहे. त्यानंतर मॅथ्स जर का अजून बघितला तुम्ही तर कंपाऊंड इंटरेस्ट झालं, तर हे सगळे मॅथ्सचे हेच मेन टॉपिक आहे. अदर दॅन दिस मग रिजनिंग वरती आपण येऊ. रिजनिंग मध्ये मग सिंपल क्वेश्चन्स असतात, डिरेक्शन डिस्टन्स आहे, त्यामध्ये तुमचं पझल आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, वर्बल कोडिंग आहे, त्यानंतर ॲनॉलॉजी आहे, सहसंबंध आपण ज्याला बोलतो ते, कॅलेंडर आहे, क्लॉक आहे. हे घटक तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंग मध्ये ह्या 10-12 घटकांवरती प्रश्न येतात. ह्याच्या बाहेर प्रश्न येत नाहीत. आणि मॅथ्सला सिंपल कॅल्क्युलेशन्स वरती काही प्रश्न येतात, नंबर सिस्टमच्या प्रॉब्लेम्स काही येतात, नंबर सिरीज, लेटर सिरीज हे तरी येतात, अल्फाबेटिक वगैरे याच्यावरती सोपे प्रश्न येतात. बुद्धिमापन चाचणी मी सांगितलं सगळं तसं. हे सगळं प्रिलिम्स मध्ये येतं. जे काही सब टॉपिक्स मी आता बोललो ते ह्या सब टॉपिक्स वरती तुमचा पूर्ण पेपर रिलाय करतो. याच्या बाहेर तुमचा पेपर जास्त जात नाही सहसा. ठीक आहे. सो हे झालं मी सिलेबस बद्दल तुम्हाला सांगितलं. आता अभ्यास कुठून करावा, कसा करावा, त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे पहिलं म्हणजे काही लोक असे आहेत की जे पूर्ण नवीन आहेत, की ज्यांनी अभ्यास आधी केलाच नाही. आता मी सोपं करून सांगतो. पहिल्यांदा जे ओल्ड स्टुडंट आहेत, ओल्ड स्टुडंटला काही सांगण्याची गरज नाही, त्यांना सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट माहिती आहेत आणि ऑलमोस्ट 2-3 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे परत काहीतरी वेगळं सांगण्याची गरज नाही. पण रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाचा आपला जो मेथड आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर, टॉपिक आणि एक्सप्लेनेशन, असं करत गेलो आपण 2025, 2024, 2023 असं PYQ पण होतील, क्वेश्चन पेपर पण होतील रिसेंट, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये, आणि टॉपिक पण होतील, एक्सप्लेनेशन पण होईल, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतील.
आणि अभ्यासाचं जे काही टाइम आहे तो कमी होईल. नंतर मिड लेवलला आपण येऊ. मिड लेवलला म्हणजे जे 1 वर्षापासून अभ्यास करतायत आता नवीनच आहेत, तर त्यांनी थोडं गायडन्सची गरज आहे त्यांना. प्रॉपर पिन पॉईंट टू द पॉईंट काही गोष्टी केल्या पाहिजेत आपण, टू द पॉईंट जेवढ्यात तेवढं केलं पाहिजे. पहिले 50 मार्क, 50+ मार्क्स जे काय आहेत ते तुम्ही सेक्युर केले पाहिजेत, किंवा 50 ते 40 ते 50 मार्क आपण हा कंटेंट सेक्युर केला पाहिजे, जो इझी कंटेंट आहे तो. आणि नंतर हार्डवाला कंटेंट जे नंतरचे 20 प्रश्न असतील, जे आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागते, नंतर त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि नंतर जो थर्ड जो कॅटेगरी आहे म्हणजे पूर्ण नवीन जे असणारे स्टुडंट्स आहेत ते, टोटली न्यू स्टुडंट असतील ते. आता ह्या मुलांना तर अजून स्पेसिफिक गायडन्सची गरज आहे. स्पेसिफिक गायडन्स की कुठून काय करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं, किती करायचं, हे त्यांना सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या पाहिजेत. त्यामुळे तुमच्याकडे कोणी असेल, तुम्ही जे काही टीचर्स रेफर करत असाल किंवा क्लासेस रेफर करत असाल, नोट्स रेफर करत असाल, ज्यांना कोणाला तुम्ही गाईड म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून तुम्ही निवडलं असेल, तर त्यांच्याकडे तुम्ही स्पेसिफिक गायडन्स घ्या, कारण फार महत्वाचं आहे. विदाऊट गायडन्स थोडंसं भरकटल्यासारखं होईल आणि वेळ जाईल. प्रिलिम्सला आता आपल्याला फक्त जवळपास 85 दिवस आहेत प्रिलिम्सला. आता या दिवसांचं करायचं काय? असं काही लोक म्हणतात, मी जसं सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की कट ऑफ हा फार कमी लागेल प्रिलिम्सचा, त्यामागे काहीतरी तथ्य आहे किंवा बेसिस आहेत काहीतरी, म्हणून मी बोललो होतो. मी असंच बोललो नव्हतो. तर 85 डेज आहेत. या दिवसांचं करायचं केवढं? आता काही जे जुने स्टुडंट आहेत ते तर मेन्सचा अभ्यास करतात एका बाजूला प्रिलिम्स थोडं चालू ठेवतात. मिड लेवलचे लोक, त्यांना पण अर्धा वेळ प्रिलिम्सला आणि थोडा वेळ मेन्सच्या एका सब्जेक्टला द्यायला हरकत नाहीये. म्हणजे मेन्ससाठी काय करायचं आतापासून, कारण मेन्सला 62 दिवस बाकी आहेत नंतर. मग मेन्सचा पण एक सिलेबस आपण एक मराठी असेल किंवा इंग्लिश असेल एक सब्जेक्ट घेऊन चालायचं आपण, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही RT-RTS किंवा तिथून जे काही हक्काचे मार्क्स आहेत, जसं की RT-RTS आहेत, आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा काही जो पार्ट आहे तो, एन्व्हायरमेंट जिओग्राफी थोडा पार्ट कमी केलं तरी चालेल, कारण तो जिओग्राफीचा पार्ट एन्व्हायरमेंट कडे थोडा कल असल्यामुळे आधी पहिलं तुम्ही हिस्ट्री बाजूला ठेवा, मेन्ससाठी जिओग्राफी बाजूला ठेवा. तुम्ही पॉलिटी करा, इकॉनॉमी करा, करंट अफेअर पण बाजूला ठेवा, पॉलिटी, इकॉनॉमी, त्यानंतर सायन्स, त्यानंतर मॅथ्स, रिजनिंग, आणि दुसरा कोणता सब्जेक्ट जोडलेला आहे तो, जे सब टॉपिक सांगितले आपण, तर GIS, GPS वगैरे, त्यानंतर RT-RTS, हे सब टॉपिक्स इथून तुम्ही मार्क्स आणण्याचा जास्त प्रयत्न करा. सो 85 डेज मध्ये एका बाजूला प्री घेऊ शकतो आपण, प्रीचा 80% अभ्यास आणि मेन्सचा आपण 20% अभ्यास, या आपल्या आत्ताच्या शेड्यूलनुसार आपण चालू ठेवू शकतो. एखादा विषय आपण याच्यामध्ये आत्तापुरतं करू शकतो. ठीक आहे. मग तो मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, ॲज पर तुमची रिक्वायरमेंटवर, तुमची जी काय आतापर्यंतची अंडरस्टँडिंग असेल आणि तुमचा अनुभव असेल, तुम्ही मेन्स दिला असाल, तुम्ही प्री दिला असाल आतापर्यंत, तर त्या अनुभवानुसार तुम्हाला ते समजेल. हे करत असताना आता सोर्सेस काय वापरायचे? आता सोर्सेस जुन्या मुलांना माहिती आहेत, मिड लेवलच्या मुलांना पण ऑलरेडी त्यांचे पुस्तकं, नोट्स वगैरे सगळं आहे. नवीन मुलांनी सोर्सेस, आता पुस्तक वाचायचे का? आता बुक्स वाचायला जर घेतली आपण, तर बुक्स वाचून होणार नाही. मग त्यासाठी तुम्ही स्पेसिफिक नोट्स कोणत्या, जर का क्लासेस रेफर करत असाल किंवा तुमच्या कोणी तुमचा जो मार्गदर्शक असेल किंवा तो जर का देत असेल नोट्स तुम्हाला, स्पेसिफिक नोट्स, PYQ ओरिएंटेड नोट्स जर का तुम्हाला कुठेही भेटतील, तर ते PYQ ओरिएंटेड नोट्स तुम्ही आता वाचले पाहिजेत. PYQ ओरिएंटेड नोट्स नवीन मुलांनी, आणि याचं 2-3 वेळा रिव्हिजन केलं पाहिजे, कमीत कमी 2-3 वेळा याचं रिव्हिजन झालं पाहिजे. आणि पूर्ण नवीन मुलांसाठी पूर्ण प्रिलिम्स, पूर्ण वेळ पूर्व परीक्षेला दिला पाहिजे आत्ता तरी, सध्या तरी, कारण सांगता येत नाही. आता मी जर कट ऑफ बोललो मागे लेक्चरमध्ये 30 पडेल, 35 पडेल असं बोललो मी, पण समजा असं झालं की MPSCने ठरवलं की सरळ सेवेच्या सगळ्या जागा माझ्याकडे आल्या, तर मी आता सरळ सेवात पॅटर्न करून टाकतो डायरेक्ट, असं जर MPSCने ठरवलं, आपण काय सांगता येत नाही आपल्याला, असं होणार नाही, पण तरी पण आपण एक केस मांडूयात की 80 to 90% सरळ सेवेचा जो कट ऑफ लागतो. MPSCने ठरवलं की मी 100 पैकी 90 प्रश्न एकदम सोपे देईन,
सोपे प्रश्न देईल. तर मग बाय डिफॉल्ट किंवा तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे प्रश्न बरोबर येणं भाग आहे. 70-80 प्रश्न बरोबर येणं भाग आहे किंवा 60च्या वरती प्रश्न बरोबर येणं भाग आहे किंवा ऑलमोस्ट 90% पण प्रश्न काही लोकांचे बरोबर येऊ शकतील. ही एक खूप रेअर म्हणजे शक्यता आहे, असं होणार नाही. पण तरी पण काही मुलं असं म्हणतात की तुम्ही एवढा कट ऑफ कमी का सांगितला किंवा काच सांगितला, असं थोडं होतं किंवा बरेच लोक आहेत की असं विचार करतात की काय आता का सांगितलं मी, याच्या मागे काहीतरी बेसिस आहेत, काहीतरी आकडेवारी माझ्याकडे होती म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. सो असं पण होऊ शकतं. मग आपण टू द पॉइंट सगळ्यात अभ्यास आता केला पाहिजे. आता मी डिसाईड करून दिलं होतं की आपण काही स्पेसिफिक सब्जेक्टला टार्गेट करूयात आता. म्हणजे टार्गेट ठेवताना आता मी असं म्हणेन की चल पूर्व परीक्षेचं आपण टार्गेट मी 35 सांगितलं कट ऑफ, किंवा असं कट ऑफ म्हणू शकत नाही की अंदाज सांगितला. पण कट ऑफ जरी 35 अंदाज सांगितलं असतं तरी आपण अभ्यास मात्र 100%च करणार आहे. आणि 100%चा अभ्यास जरी केला असेल तरी आपण 50 मार्क्स आपल्याला सेक्युर करायचे आहेत. एवढ्या टार्गेटने तरी अभ्यास केला पाहिजे. आता पुढचं 50 म्हणजे या जर का तुम्ही भरतीमध्ये विचारलं ना, तर मी क्लिअरली सांगतो, मी जास्त फिरवत नाही, क्लिअरली सांगतो, या भरतीमध्ये कट ऑफ खूप कमी लागेल. मागच्या वर्षीपेक्षा 23 पेक्षा सुद्धा खूप कमी लागेल. फक्त एक जी असते ना आपली फॉर्मॅलिटी आपल्याला पूर्ण करायची, एक्झामला जाऊन बसायचं आहे. जो बेसिक अभ्यास आपण करून जाऊन एक्झामला जाऊन बसायचा. पेपर, कारण तुम्हाला आता जवळपास जर अंदाजित जागा 9,000 जागा प्लस निघाल्या समजा, तर तुम्हाला 15 पटीनं 15 ते 16 पटीनं घेतात. 15 9 जवळपास 1,35,000 ही मुलं एवढी आणणार कुठून? एमपीएससी परीक्षेला बसतातच जवळपास 2.5 लाख मुलं, 2-2.5 लाख रुपये मुलं फॉर्म भरतात आणि जवळपास त्यातली 30% मुलं ऍबसेंट असतात. कधी कधी बरेच मुलं ऍबसेंट पण असतात. यावर्षी तसं होणार नाही. यावर्षी फॉर्म्स पण जास्त येतील, कारण तलाठी, सरळ सेवा, नगर परिषदच्या जागा येणार आहेत, एक्साईजच्या जागा येणार, सगळ्या जागा असल्यामुळे फॉर्मची संख्या पण वाढणार आहे. त्यामुळे एमपीएससीला जवळपास 1 लाखाच्या वरती मुलं घ्यायची आहे. एवढ्या जर जागा आल्या तर 15 पटीनुसार एवढी मुलं आणणार कुठून? मग त्यामुळे कट ऑफ हा त्यांना कमीत लावावा लागेल. प्रिलिम्सचा तरी कट ऑफ आपण शॉर्ट सांगू शकतो की हा कमीत लागेल, लोअर साईडलाच लागेल, जे 35-30 या दरम्यानच आपण म्हणू. पण त्याही पेक्षा कमी लागेल, पण बोलायचं नाही, आपण अभ्यास करायचा, 35च्या पुढचाच अभ्यास करायचा आपण. ठीक आहे. आता मेन्स मध्ये असं होईल का? आता मेन्स मध्ये असं होणार नाही, कारण मेन्स मध्ये स्पेसिफिक पोस्ट वाईज कट ऑफ लागेल. 1539 जर तलाठीच्या जागा असतील तर फक्त तलाठीच्या जागांमध्येच मग एससी एसटी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस एनटी डीटीए परत प्रकल्पग्रस्त एसआय तुमचे जे काय एक्स सर्व्हिसमॅन परत उर्वरित ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या धरून तुमचे जे कट ऑफ लागणार आहेत. त्याच्यामुळे जागांची विभागणी होईल. जागांची विभागणी झाल्यामुळे कट ऑफ पण तुम्हाला जास्त जाताना दिसेल. आता हा किती जाईल किती नाही मी काही कट ऑफ दाखवेन तुम्हाला की 1000 1400 1500 जागांच्या हिशोबानं टॅक्स असिस्टंटला किती लागला, क्लर्कला किती लागले कट ऑफ मागच्या वेळी. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला लक्षात येतील तेव्हा आपण एक अंदाज मांडू शकतो. पण आता अंदाज मांडण्याची मला जर का विचारलं तर ओपन जर असो आपण तर 250 270 280 प्लस तुम्हाला तलाठी जर का पाहिजे असेल तलाठीसाठी तर 280 प्लसच ओपन साठी लागेल किंवा तेवढा स्कोर लागेलच, कारण ओपनचा कट ऑफ हा जनरली 280च्या वरतीच असतो. तो जनरल कट ऑफच पकडून आपल्याला चालावा लागेल. ओबीसी वगैरे 270 आणि एससी वगैरे 260 250-60 मी 60च पकडतो. अशा पद्धतीनं हा स्कोर तरी आपण हा ठेवलाच पाहिजे. आणि टार्गेटेड अभ्यास आपण हा आपल्याला 300 प्लस मार्कच येतील ह्या टार्गेटनेच आपण अभ्यास केला पाहिजे. क्लेरिकलला जागा यावेळी जास्त, आत्ताच्या हिशोबानं 3000 जवळपास जागा आहेत, 3100 काहीतरी मी जसं मांडलं होतं मगाशी, मी 3000च पकडतो. त्यामध्ये पण विभागणी होईल आणि अजून काही जागा त्याच्यामध्ये येणं बाकी आहे. ओके. आणि यामध्ये अजून पण ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत ग्रॅज्युएशन बेसिस त्यांच्या मध्ये पण वेगवेगळे कट ऑफ लागतील. तर कमी जागा असतील तर डिव्हिजन जास्त होणार आणि जे टॉपर मुलं तिकडे जाणार आहेत.
3,000. आता आपण दोनच गोष्टी बघूयात, एक क्लर्क बघू आणि एक तलाठी बघूयात आत्तापुरतं. कारण मोस्ट क्राऊड हा या परीक्षेसाठी किंवा या पोस्टसाठीच आपण गट कडे पाहतो मुख्यत्वे. याच्यामध्ये पण SC ST OBC ओपन या सगळ्या कॅटेगरीचं डिव्हिजन झालं तरी सुद्धा कट ऑफ असेल हा तितका नसेल. आता मागे जेव्हा 7,000 जागांची भरती होती तेव्हा कट ऑफ जर तुम्ही पाहिलात तर खूप कमी कट ऑफ होता. मी ST गर्ल्स पासून बघितला, म्हणजे माझ्या जे तुम्ही जर का तुमच्याकडे वेबसाईट आहे आपल्या MPSCची mpsc.gov.in याच्यामध्ये जावा तुम्ही. 111 2023 नंबरची ऍडव्हर्टाईज आहे आणि 9 जुलै 2025 ला एक नोटिफिकेशन आलं होतं. नोटिफिकेशन नाही आहे, ही रिकमेंडेशन लिस्ट आहे. जे 2023चे जे क्लर्क आहेत, रिकमेंडेशन क्लर्क यांची क्लर्क लिस्ट आहे. जवळपास 825 पानाची काहीतरी आहे पूर्ण PDF. ती PDF पूर्ण अशी फक्त एकदा बघा, स्क्रोल करून तुम्हाला मार्क्स दिसतील. अगदी एक सर्व्हिसमॅन शेवटचा मला सापडला 69-79 इतका सापडला. आणि ST गर्ल्स 169 पासून सुरुवात किंवा 165 पासून सुरुवात आहे. अगदी ओपन 280 प्लस 290 इतक्या ओपन साठी काही मार्क्स, म्हणजे एकदम वरचे मार्क्स आणि हे एकदम खालचे मार्क्स, यामध्ये सगळं मेरिट आहे. यामध्ये सगळं मेरिट आहे सगळ्या. आणि जर का त्या ऍडव्हर्टाईज मध्ये कोणाला 200च्या वरती मार्क आहेत ना, 200 प्लस मार्क, तो सेफ आहे. 200 प्लस एक्सेप्ट ओपन म्हणेल मी. 200 प्लस मार्कवाले ऑलमोस्ट सगळेच तिथं गेलेत, भरलेले आहेत. ओपन साठी जास्त जरा 220 230 इथून सुरू झालं कट ऑफ किंवा मेरिट ओपन साठी. पण इतर कॅटेगरीज मध्ये हा आकडा बऱ्यापैकी खाली आहे. त्याचे मी काही आकडेवारी तुम्हाला दाखवणार आहे, माझ्याकडे तो आहे सगळा डेटा. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हे सगळ्या आता गोष्टी मला वाटतं मी प्रिलिम्स आणि मेन्स बद्दल सांगितलं की टार्गेट किती असावा. 2026 ला टार्गेट हे मला मेन्सचं टार्गेट प्रिलिम्सला सांगितलं. मेन्सचं टार्गेट जर का तुम्ही विचारलं तर मी आपला अभ्यास हा 250 260 प्लस मार्कच आपल्याला आणायचे आहेत, या हिशोबानेच करायचं. तर ओपन साठी थोडा जास्त कट ऑफ लागतो. तलाठी जर का व्हायचं असेल, मी स्पेसिफिकली आता तलाठी बद्दल बोलतो. तलाठी पद व्हायचं असेल तर मी तर म्हणेन की तुम्ही पूर्ण झोकूनच द्या. तुम्ही ऍज अ नॉर्मल ऍडव्हर्टाईज म्हणूनच कन्सिडर करा. 300 प्लस मार्कच मला आणायचे आहेत. ओके, असं होणार नाही, एवढे मार्क्सचा कट ऑफ लागणार नाहीये, कारण बऱ्याचशा पोस्ट ह्या डिवाइड होणार आहेत, ऑप्टिंग आउट होणार. त्यामध्ये तुम्हाला खूप ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, पण आपल्या हातात आता अभ्यास आहे. त्याच्यामुळे आपण अभ्यास जास्तीत जास्त करू. त्यामुळे मेन्सला अभ्यास आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. पेपर 1 पेपर 2 पेपर 1 मध्ये जनरली मार्क्स येतात मुलांना 160 170 अशा, किंवा हे मार्क्स अगदी चांगले मार्क्स मानले जातात. आणि इथं जर समजा 110 120 हे पण खूप झाले मार्क. एवढे मार्क्स जनरली खूप झाले, म्हणजे तुम्हाला 280 प्लस स्कोर हा एवढे मार्क आणून देतात. एवढं टार्गेट तरी आपलं किमान असलं पाहिजे. 160 110 270 किंवा 170 120 290, म्हणजे 280 मी म्हणेन एकदम मस्त सेफ आकडा आहे. एकदम टार्गेटेड ठेवायचं झालं तर. पण ही केस होणार नाहीये यावर्षी, पण कमी सांगितलं कट ऑफ तर मग असं होतं की तुम्हाला काय कमी सांगायला जातं, असं होतं. म्हणून मी म्हणतो की आपण कट ऑफ बघूयात नको आता, पण अभ्यासा 280 प्लस मला आणायचे मार्क्स आहेत, तेवढ्या हिशोबाने आपण केलं पाहिजे तलाठीसाठी. पण क्लर्क इतर पोस्ट ह्या सगळ्या डिवाइड होऊन तुमचा कट ऑफ हा किंवा कॅटेगरीनुसार कट ऑफ अगदी 220 210 पासून पण चालू होणार आहे कट ऑफ. ST पासून. आणि सर्व्हिसमन असतील, एक सर्व्हिसमॅन वगैरे असतील, त्यांना अजून खाली त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ येणार आहे. आता कट ऑफ बाबतीत मी काय बोललो होतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मग आपण थांबूयात. मी काही डेटा काढला होता की 2022 ला गट क मध्ये 1136 जागा जवळपास होत्या गट क ला 2022 मध्ये. आता ह्याचा कट ऑफ जो आहे, मी बघितला कट ऑफ ह्याचा 2022 मध्ये. याचे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर सुद्धा आहेत, तुम्ही चेक करू शकता जाऊन वेबसाईटला. की जनरलचा कट ऑफ लागला होता 60 मार्क्स फक्त प्रिलिमचा.
आता व्हेरिएशन बघा, मी व्हेरिएशन का होतं ते पण समजेल तुम्हाला. जागामुळे व्हेरिएशन होतं. एक्झाम सोपी आणि कठीण का होते? जागांमुळे होते. कारण शासन आपल्याला जागा जास्त वाढवून देणार, तेव्हा एक्झाम सोपी होणार आहे. कट ऑफ खाली येणार आहे. कारण नुसतं अभ्यासाचं काम नाहीये. नुसता अभ्यास करतोय आपण. अभ्यासाने जर का झाला असता सगळेच झाले असते पास. जागा जेवढं शासन देणार त्या बेसिसवरती आपलं सिलेक्शन होणार. तुमच्या कॅटेगरीला समजा जागाच नाही आहेत आणि तुमचं आरक्षण ते जागात नाही पडले, तुम्ही अभ्यास करून काय करता मग? अशा पद्धतीनं प्रश्न पडतात. मग हा कट ऑफ होता ओपनचा 60, जनरलचा एससीचा पण 60. आणि ह्याच्यात जर फार ही एक्स्ट्रीम कंडिशन झाली ह्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये मग खालची लोक जी आहेत ना, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे, ह्यांना 18 कट ऑफ लागतोय. किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये पण मला इथं दिसत नाहीये, पुढे असेल बहुतेक. तर एक सर्व्हिस बघा 26, इथं एक सर्व्हिसमॅन बघा 2.5 एसबीसी मध्ये, म्हणजे यांना एकदम खाली कट ऑफ लागतोय. पुढे स्पोर्ट्स वाल्यांना त्यानंतर खाली कट ऑफ लागतो, कमी लागतो कट ऑफ. पुढे आहे आपला 2022. मी हा टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ घेतला, त्याच वर्षीचा सेपरेट कट ऑफ होते. तो पण ऑलमोस्ट सारखाच आहे, त्याला काय वेगळा नाहीये. ह्या जागा होत्या 1,136 जागा होत्या टोटल. 2023 मध्ये आपण आलो तेव्हा चेंज झाला सगळा. गट ब आणि गट क एकत्रित झाली. 30 एप्रिल 2023 ला ही परीक्षा झालेली आहे. त्या परीक्षेमध्ये 8,256 जागा होत्या, 7,000 जवळपास क्लर्कच्या जागा होत्या. आणि मग हा चेंज जो आहे तो सगळ्यात मोठा चेंज आपल्याला यावर्षी दिसून येतो की 19 हा जनरलचा कट ऑफ लागला आणि एससी पण 18 कट ऑफ लागला, म्हणजे 19-18 बस, त्याच्या खाली कट ऑफ नाहीये किंवा याच्या वरती कट ऑफ नाहीये. आणि जे काही आता बघा, हे एक सर्व्हिसमॅन किती आहे? 0.25. अर्थक्वेक 12 पॉईंट, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे लोक आहे 16.75. आणि ह्यांना पण एक सर्व्हिसमॅन ओपन, एक सर्व्हिसमॅन ओपन, प्रोजेक्ट अफेक्टेड, ओपन, स्पोर्ट्स, हे सगळ्या कॅटेगरी वाईज त्या जागा तुम्हाला निघतात. आता एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ किती आहे बघा, 0.25. प्रोजेक्ट अफेक्टेड 16 पॉईंट जवळपास 75. इथं बघा 0.75. म्हणजे ह्या कॅटेगरीला खूप कमी कट ऑफ लागतो. आता अनाथ, दिव्यांग, अनाथ हे जे काही लोक आहेत त्यांना बघा कट ऑफ किती आहे. ऑर्फन टाईप सी, म्हणजे हे ह्याच्यात 2 कॅटेगरी, संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक. टाईप सी मध्ये 19 कट ऑफ लागलाय आणि टाईप ए बी मध्ये तुम्हाला संस्थात्मक मध्ये 0.25 कट ऑफ लागलाय. इथं पुढे दिव्यांग मध्ये गेलो आपण तर इथे पण कट ऑफ 0.25च्या दरम्यान लागला. म्हणजे फारच कमी कट ऑफ लागला, याच्यापेक्षा कमी काही असू शकत नाही, अशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे. आणि त्याच परीक्षेमध्ये मला वाटतं हा टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ आहे. म्हणजे जर का कमी जागांसाठी किती कट ऑफ लागला त्यावेळी असं होतं, तर मग तेव्हा तुम्हाला जागा होत्या 2023 ला 2023 ला आपल्याला टॅक्सच्या जागा 468 जागा होत्या. त्यामुळे हा कट ऑफ तुम्हाला प्रिलिमचा जास्त दिसतो. किती? 468. तरी पण एससी जनरल 45, ओपन 46, म्हणजे कट ऑफ कमी झालाय, 60 पेक्षा तरी कमी आहे. 468 जागा होत्या. ह्या 8,256 मध्ये 468 जागा टॅक्सच्या होत्या, म्हणून टॅक्स आणि क्लर्कच घेतलं जास्त ह्या कट ऑफ मध्ये. आणि कारण इतर सगळ्या पोस्टच्या, म्हणजे क्लर्कच्या तर खालीच आहे. टॅक्सचा कट ऑफ एक आपण पॅरामीटर मानू शकतो का आपल्याला पुढच्या तयारीसाठी आपल्याला करायचं असेल तर. 24 म्हणजे 1,333 जागा जवळपास 24 मध्ये. आणि मला वाटतं यावेळी पण कट ऑफ हायर साईडला होता 48.25. आणि एससी ला होता जनरलला 48.25. मला वाटतं ह्या 23च्या मेन्सला पण मी होतो, या 24च्या मेन्सला गटकच्या या मेन्सला सुद्धा मी होतो. याचा पण कट ऑफ बघा. आता इथं मी कट ऑफची सगळी लिस्ट दिलेली आहे. मी लिस्ट तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाठवणार आहे, त्याचा तुम्हाला सगळं समजेल, एकदा वाचून घ्या. कमीत कमी कट ऑफ हे बघा, ऑर्फन टाईप ए बी 4.75, दिव्यांग 1.50, एक्स सर्व्हिसमॅन 0.25, प्रोजेक्ट अफेक्टेड आता इथे जास्त लागले ओपनचा, इथं प्रोजेक्ट अफेक्टेड 32 लागलाय. म्हणजे कॅटेगरी वाईज नुसार वेगवेगळे प्रोजेक्ट अफेक्टेड साठी वेगळा कट ऑफ लागलाय. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 2025 ला येऊन आपण 25 ला आपल्याला जागा होत्या, 25 ला जागा जास्त होत्या थोड्या कम्पेअर टू 24.
938 जागांची पहिली ऍड होती, नंतर वाढत 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 सगळं जागा 1887 जागा पूर्ण झाल्या. 1800 जवळपास 1900 जागा साठी ही ऍडव्हर्टाईज होती. आणि तेव्हा प्रिलिमचा कट ऑफ लागला किती? 50.25. ह्या प्रिलिम्सला आय थिंक या मेन्सला मी होतो. या मेन्सला मी होतो. ठीक आहे. 47 पॉईंट नाही, हा आत्ताच आहे रिसेंटली. याला मी जागा किती होत आहे? ह्याला 1887 जागा. त्यामुळे थोडासा कट ऑफ तुम्हाला यावेळी काय झालं होतं, यावेळी परीक्षा पेपर जो होता थोडा इझी होता. यावेळी गट बोला 2025 ला पेपर थोडासा सोपा होता. गट कला पेपर थोडासा इझी होता, त्यामुळे कट ऑफ थोडा हाय लेवलला गेलाय. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अंशकालीन किंवा एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ बघा खूपच कमी आहे. म्हणजे यांना काय फरकच पडत नाही, जागा किती पण होतात, ऑलमोस्ट तेवढाच कट ऑफ लागतोय. ठीक आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 18, अंशकालीन 0.25. आता आपल्याला हे बघायचं ओपनचा कट ऑफ किती लागतो, फिमेलचा कट ऑफ किती लागतोय, एससी फिमेलचा किती लागतो, एसटी फिमेल आणि एसटी जनरलचा किती लागतोय. आणि पुढे जाऊन आपण शेवटला मग गट क 2000, आता हे 24च्या जागा आहेत. एक टॅक्सच्या 75 जागा होत्या, 475 जागा 24ला. 485 होत्या, पण मला लिस्टमध्ये एवढ्याच सापडल्या जागा. त्याचा कट ऑफ किती होता बघा, 287 ओपन. आणि एससी 227 फक्त. या 475 जागांसाठी फक्त 247 कट ऑफ होता. हा कमी आहे कट ऑफ, जास्त नाहीये. एसटी मध्ये तुम्हाला फक्त 252 आहे. जनरलला परत डीटी वगैरे खाली ह्या इतर आहेत कॅटेगरीज. नंतर याच्यामध्ये पण एक सर्व्हिसमॅन्स बघा 152 वगैरे आहे. या 475 जागा होत्या, म्हणून कमी जागांमध्ये हा कट ऑफ सुद्धा जास्त जरी वाटलं तरी हा तसा बघितला तर कमीच आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि हे बघा मला सापडलेलं, मी आता माझ्या काही अजून खाली आहेत. ही जे काही मी तुम्हाला मग सांगितली 111/2023 जी ऍडव्हर्टाईज आहे रेकमेंडेशन लिस्ट, त्याच्यामध्ये मला एसटी फिमेल 168, एसटी जनरल 190, परत त्याच्या खाली काही एक्स सर्व्हिसमॅन साठी मला काही कट ऑफ सापडले जे आहेत 122, 123, 126, 128. हे आउट ऑफ 400 आहेत. आणि त्याही नंतर मला काही अजून सापडलेत नावं, पण त्यांची नावं मी हाईड करू शकलो नाही, त्यामुळे मी आता दाखवत नाही. पण जर का दाखवायचे झाले तर थोडं झूम करून दाखवतो. कट ऑफ दाखवतो, फक्त मार्क्स दाखवतो तुम्हाला. एससी एक्स सर्व्हिसमॅन नावं दाखवत नाही, फक्त मार्क्स दाखवतो. किती आहे? 83, 89 आउट ऑफ 400. हा आउट ऑफ 400 एवढा कट ऑफ लागलाय तेव्हा. इथं 79 बघा. त्यामुळे ही सगळी जी काही डेटा आहे ना, या डेटावरून आपण एक भविष्याचा किंवा कट ऑफ बाबतीत किंवा आपलं टार्गेट ठरवलं पाहिजे ना. ते टार्गेट आपण ह्या नावास तरी ओपन आहेत, ओपन ठेवलं तरी पण आपण मी हाईड केले ते नाव. ठीक आहे. लिस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. सो आपण टार्गेट ठरवलं पाहिजे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मला वाटलं की सांगाव्या असं वाटलं मला, म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे. आता मी माझ्याकडनं तुम्हाला यासाठी नोट्स माझ्याकडनं जर का माझे काही इकडे मी ज्यांना गाईड करतो किंवा मी ज्यांना माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी प्रॉपर इंग्लिश मराठी नोट्स अशा पद्धतीनं आता सिलेबस कॉपी आहे मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण मुंबईमध्ये मी सध्या इथं जर का आम्ही बघतो तर इंग्लिश मिडियमची मुलं जास्त आहेत. त्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना ऑलमोस्ट मराठीचा थोडासा प्रॉब्लेम होतो जीएसच्या बाबतीत. तरी प्रॉब्लेम असं काही नसतो, पण ऍटलिस्ट त्यांना गरज असते की इंग्लिश मध्ये जरा बरं वाटतं बघायला, आपल्याला मराठीमध्ये बरं वाटतं तसं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. होप तुम्हाला आतापर्यंत मी जे काही गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. सिलेबसची डिटेल कॉपी विथ सब टॉपिक्स मी सगळं माझ्या टेलिग्राम चॅनलची खाली लिंक देतो मी डिस्क्रिप्शनला, तिथं माझा नंबर पण देतो. जर का अर्जंट डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप करा मला, मी व्हॉट्सअपला रिप्लाय देतो. मी काय फुल टाइम युट्यूब चॅनल चालवत नाही किंवा लेक्चर्स पण अपलोड नाही करत. ऑन डिमांड मी टॉपिक वाईज, आता यावेळी फक्त टॉपिक वाईज मी लेक्चर्स युट्यूबवरती अपलोड करेन टॉपिक वाईज. फॉर न्यू स्टुडंट्स हे असेल मोस्टली, कारण जुन्या मुलांना तर हे सहसा करत नाही. जुनी मुलं एक फार आता
फक्त फॉर्मॅलिटी राहिली जुन्या मुलांना, 2-4 वर्ष जी अडकली आहेत ती मुलं निघून जातील, अशी परीक्षा आहे. नवीन मुलांना निघायचं असेल पटकन तर स्पेसिफिक गायडन्स घ्या, स्पेसिफिक नोट्स वापरा, नुसतं गायडन्स नाही पण नोट्स स्पेसिफिक वापरा. जिथून फुकट भेटत असेल तिकडे फुकट घ्या. युट्यूबवरती आहेत खूप सारे लेक्चर्स, डेटा, खूप सारे नोट्स, टेलिग्रामवरती आहेत. फक्त कुठून काय करायचं हे फक्त जाणून घ्या. तुमचे जे काय या क्षेत्रातले अनुभवी किंवा सिनियर्स असतील त्यांच्याकडनं तुम्ही घ्या माहिती आणि फायनल करा. सोर्सेस एकदा फायनल केले की वाचा फक्त बस. आणि हे करत असताना एकदम इझी पार्ट आधी करून घ्या, जसं की पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, सायन्सचा इझीवाला पार्ट हा, त्यानंतर मॅथ्स रिझनिंगचा इझीवाला पार्ट. म्हणजे असं सब्जेक्ट म्हणून बघू नका, ॲज अ टॉपिक बघा, ॲज अ टॉपिक विच टॉपिक इज इझी फॉर यू, अशा पद्धतीने जावा ॲज अ टॉपिक. जे काही समजा 60, 70, 80, 90 टॉपिक्स असतील त्यातनं तुम्हाला तुमचे सोपे टॉपिक्स आधी करा, नंतर उरलेलं करा. म्हणजे तुमचं सिक्युरिटी घ्या 50 मार्कची, देन मग तुम्ही पुढे जावा. आणि जसं बाजूला मेन्सचा एक सब्जेक्ट तुम्ही चालू ठेवा, मराठी किंवा इंग्लिश. अशा पद्धतीने पुढचे 85 डेज जर डे बाय डे जर तुम्ही छोटा छोटा पॅकेजमध्ये प्लॅन केला आणि मग शेवटचा महिना जे काही 25 दिवस असेल रिव्हिजनसाठी ठेवले तर बरोबर अभ्यास तुमचा होऊ शकेल. यासाठी तुम्ही तुमचा प्लॅन करा स्वतःचा विथ टॉपिक्स. बरेचसे टेलिग्राम चॅनलला पण आहे प्लॅन्स, तुम्ही घ्या किंवा म्हणजे प्लॅन्स घ्या, तिथून रीड करा, 2-3 लोकांचं ऐका आणि स्वतःच एक ठरवा की काय करू शकता. आणि स्पेसिफिक गायडन्स असेल, जर का तुम्हाला माहिती असेल की हा माणूस तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतो त्याचाच गायडन्स घ्या, 4 लोकांकडनं ऐकू नका मग. ठीक आहे. सो आणि तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, हे कमेंट्समध्ये टाका. ज्यांना एकदम अर्जंट डाऊट्स असेल त्याने व्हॉट्सअप करा, मी व्हॉट्सअपला रिप्लाय देईन. किंवा टेलिग्राम चॅनलला मी ते नोट्स म्हणा किंवा टॉपिक्स म्हणा किंवा लेक्चर्स कोणते बघायचे हे म्हणा, हे सगळे मी फ्री ऑफ कॉस्ट तिथं मी तुम्हाला देईन ऑन डिमांड ॲज पर रिक्वायरमेंट. मी पूर्ण वेळ टेलिग्राम चॅनल पण चालवत नाही, मी पण माझ्या अभ्यासात किंवा माझ्या कामामध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जसं डिमांड असेल तशा मी गोष्टी प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. सो आज आपण इथं थांबूयात. तुम्ही सगळे लेक्चर ऐकलेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार, धन्यवाद. आणि खाली कमेंट्समध्ये सांगा तुमचे डाऊट्स असतील, तुमचं सजेशन असतील तर सगळं सांगा. पटलं तर ज्या गोष्टी पटल्या असतील त्या पण सांगा, नाही पटल्या असतील त्या पण सांगा. सगळ्या गोष्टी सांगा, आपण दुरुस्ती करूयात. आणि चॅनल वगैरे सबस्क्राईब करता आलं तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन प्रेस करून ठेवा, सो दॅट नवीन जेव्हा व्हिडिओ टाकेन ना मी तर तुम्हाला त्याचा एक नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. सो आज थांबूयात आपण इथे. धन्यवाद.